आणि आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंवरही निशाणा साधला। काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होतीये, पण या जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांना निवडून दिलं। गोपीनाथ मुंडेंसारखा पहाडा एवढा नेता याच जिल्ह्यानं दिला असं सुरेश धस यांनी म्हटलं। तर राख, वाळू आणि भूमाफियांना मोक्का लावायला हवा अशी मागणी सुद्धा त्यांनी गृहमंत्र्यांसमोरच केली। आणि अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते। बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं। या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे। धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं। माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं। या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं। या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला। आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब। माननीय मुख्यमंत्री, परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली, ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली। मंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे, आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे।